जॉईंट सेक्रेटरी मिस्टर प्रणव भट. हांव सगळ्यात पयली समेस्त तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता की आयचे बजेट म्हणजे सगळे सहकारी आणि बाकी सगळ्यांचे आभार व्यक्त करता आसतना पयलेच फावटी जेंडर बजेट स्टेटमेंट आमी ह्या बजेटात जो पेश केलो जेंडर बजेट स्टेटमेंट दिलो ताजेर हांव डिटेलान उलयतां ताज्या उपरांत आनी आमी मिडियम टर्म फिस्कल प्लॅन हो हे फावटी मांडलो. हे ह्या दोन्ही ह्या बजेटाची खासियत इट इज एन जेंडर बजेट आनी मिडियम टर्म फिस्कल प्लॅन. हाचे बजेट पुराय 26,855 कोटीचो बजेट रेव्हेन्यू सरप्लस बजेट आमी सगळ्यांच्या मुखार दवरला. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 20,000 कोटींचो आसा. कॅपिटल एक्सपेंडिचर 6,855 कोटींचो. रेव्हेन्यू सरप्लस 1,704 कोटींचो आनी फिस्कल डिफिसीट 3,194 कोटी रुपया. टोटल बजेट 26,855 कोटींचो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 20,000 कोटी. कॅपिटल एक्सपेंडिचर 6,855. रेव्हेन्यू सरप्लस 1,704 कोटी. फिस्कल डेफिसीट 3,194 कोटी. 3,149 कोटी. सॉरी. GSTP is expected to grow at 13.87% at financial year for the 24-25. मेजर अनाउन्समेंट ह्या बजेटांतल्यो भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल एट मिरामार रिनोव्हेशनचें काम 10 कोटी रुपया. सेंटनरी सेलिब्रेशन ऑफ द बर्थ एनिवर्सरी ऑफ मनोहरराय सरदेसाय तशेंच रवींद्रबाब केळेकर हांचे वेरियस प्रोग्राम्स पुराय हितूर आयोजन करतले. हाऊस बिल्डिंग लोन फॉर द गव्हर्मेंट एम्प्लॉईज 15 कोटीचे प्रोविजन केला. त्याच बरोबर हावजींग लोन फॉर द सामान्य मनशां खातीर हाजे आमी जे प्रधानमंत्री आवास योजनेचो लाभ घेतले तांच्या खातीरय हावजींग लोनाचे प्रोविजन हे सरकारी योजनेंतल्यान लागू केला. मेजर फोकस ऑन क्रिएटिंग द इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन एंड टेक्नॉलॉजी, टुरिजम आनी एम्प्लॉयमेंट जनरेशन. रिवॅम्पिंग ऑफ द कदंबा फ्लीट बाय बॅटरी ऑपरेटेड EV थ्रू IIT ग्लोबल एल्युमिनाय हब एट अ कॉस्ट ऑफ ₹700 crores. ट्रान्सपोर्ट पुराय आमकां EV सिस्टमाच्या खातीर 700 कोटी रुपया जे आसा हे ग्लोबल एल्युमिनियम ऑफ IIT हांच्या कडल्यान मेळटले. आनी ताजी इनिशिएटिव्ज आमचे आतांचे CS मिस्टर पुनीत कुमारजी हांच्यांनी इनिशिएटिव्ज घेतल्या आनी ताका ऑलरेडी सँक्शन लेटर आमकां 700 कोटी रुपयाचें सँक्शन लेटर ताका 1-2 वर्सां लागू शकता. खेलो इंडिया सेंटर एट ईच तालुका लेवल. खेलो गोवा सेंटर ज्या पद्दतीचे खेलो इंडिया सेंटर आसा त्या धर्तीचेर स्पोर्ट्स प्रमोट करपा खातीर खेलो गोवा सेंटर आमी ईच तालुकात करपाचो थारायला. बस स्टँड एट बिचोलीम, मडगांव आनी वास्को हांगासर आसा. ऑनलायन सर्विसीसान हावस टॅक्स कलेक्शन म्हणा किंवा ट्रेड टॅक्स कलेक्शन, वॉटर इलेक्ट्रिसिटी बिल, NOC, इन्कम सर्टिफिकेट, रेजिडन्स सर्टिफिकेट ऑनलायन पद्दतीन पंचायतीन सगळ्यांक दिवचे हाच्या खातीर आसा. जिल्हा पंचायत वांगड्यांचो ऑनररियम हो वाडयल्लो आसा, रिवायज केला. इन्सेंटीव स्कीम फॉर द बूस्ट इन्वेस्टमेंट इन द लॉजिस्टीक एंड वेअरहाऊस सेक्टरांत. मुख्यमंत्री हस्तकला अधिनियम योजना 90% सबसिडी हस्तकारागिरांक दिवपाचें आमी थारायलां. स्टार्टींग ऑफ द सँड मायनींग इट इज एन प्रायोरिटी उरतली गव्हर्मेंटाची. त्याच बरोबर अदर मिनरल्स हाज्याय खातीर सरकार जाता तितके बेगीन तेचे प्रायोरिटायज करतले. रिजर्वेशन फॉर द GHRDC गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातूंत काम करपी भुरग्यांक पुलिशेंत त्याच बरोबर फायर आनी फॉरेस्ट गार्ड हातूंत रिजर्वेशन मेळटलें. 10% रिजर्वेशन आसतलें. मुख्यमंत्री सुविद्य प्रोग्राम टू प्रोवाइड द स्टेट ऑफ द आर्ट एकाडेमिक फॅसिलिटीज अलॉंग विथ द क्वालिटी अपग्रेडेशन ऑफ द टीचर्स एंड एड्युकेटर्स. फुल-फ्लेज रिजनल सेंटर ऑफ इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी एट द फार्मागुडी. जेंकां आपलें एड्युकेशन सातत्यान अपग्रेड करपाचें आसा. हॅलो 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 हॅलो
to provide the continuous IIT instructor to upgrade their skill, setting up the institution of the training of trainers with the help of IIT, NIT, BEATS, GIM हांच्या बरोबर आम्ही IITतल्या इन्स्ट्रक्टरांक आमच्या ट्रेन करता टू सेट अप द वेटरनरी सायन्स कॉलेज. मुख्यमंत्री नुस्तेकार विमा योजना आम्ही सुरुवात करता. हाऊसिंग फॉर ऑल ह्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आम्ही ती सुरू करता. न्यू ट्रायबल म्युझियम, त्याच्या उपरांत भगवान बिरसा मुंडा भूधन योजना आम्ही ट्रायबल लोकां खातीर सुरवात करता. 100 म्हटलां तितून आमी जे पयलीं एक्चुली इट इज 20 पॉयंट प्रोग्राम योजना आसली त्याच योजने खाला इट इज अ प्लॅन एरिया करून दितले डेव्हलप. सिंगल विंडो सिस्टम फॉर द NOC परमिशन फॉर द amplified for the sound and beach wedding etc. Establishment of the new office of the settlement and land record in Sangay Taluka. To avoid the dumping of the waste in rural area, we are collection and transportation of the waste by Goa Waste Management Corporation. Full-fledged Goa Waste Management Corporation हे पुराय वेगवेगळ्या कोस्टल बेल्टात आनी हातूंतल्यान being working as an agency. भारतकार हेगडे देसाई लेख संग्रह ही योजना पत्रकारा खातीर आमी इंट्रोड्यूस केल्या. Incentives to the educational institution and financial assistance for the museum. Construction of the Smruti Mandir, म्हणजे आमी रिस्टोरेशन ऑफ द टेम्पल्स ह्या योजनेच्या अंतर्गत देवळां जितकी मोडलेली आसा तातूंत मेळून एक प्रतिकात्मक मंदिर जे आसा हे आमी बांदतले. अजून लँड फायनल आयडेंटिफाय करूंक ना. तोच देवूळच बांदपाचें सांगता. प्रतिकात्मक स्वरुपाचें देवूळ हे सगळ्या देवळाच्या वतीन बांदतले. देवूळच बांदतले. जी जवळपास 900+ देवळां मोडली गेला ताजो रिपोर्ट्स ऑलरेडी आयला. त्या सगळ्यांचे मेळून एक देवूळ. खंयसर तो रिपोर्ट तुमकां मेळ्ळ्या उपरांत तुमी पळोवपाक शकता. आत्तां त्या रिपोर्टाचेर हांव कांयच सांगूंक शकना. रिपोर्ट आसा, तुमी केन्ना तरी तो रिपोर्ट दिता. अंदू सुरवात करता, अंदूच्या फायनान्शियल इयरान सुरवात करता. इट वील टेक मिनिमम 2 years. एकूच देवूळ बांदता. हाच्या खातीर प्रोविजन 20 कोटी दवरल्या. इट इज एन प्रोविजन ऑफ द 10 crores rupees फॉर द एक्सपोजिशन ऑफ द सेंट फ्रांसीस झेवियर. हाजे येता त्या डिसेंबरांत ह्या इव्हेंटा खातीरूय बी 10 कोटीचे प्रोविजन केल्लें आहा. स्वयंपूर्ण गोवा हाच्या खातीर 10 कोटीचे प्रोविजन केल्लें आहा. CMRY आनी मुख्यमंत्री मॉडिफायड इंटरेस्ट स्कीम 6.5 कोटीचे केल्ले आसा. हेल्था खातीर 2112 कोटीचे प्रोविजन केला. डे केअर सेंटर ऑफ द 100 बेडेड फॅसिलिटीज पब्लीक PWDचे 2976 कोटी. ताज्या उपरांत प्रशासन स्तंभ जे आमचे ऑलरेडी पोरू प्रोविजन केल्ले, बट अंदू तेजो प्रोसिजर सगळो कंप्लीट जालो. आतां तेजें काम सुरवात जातलें. 30 कोटीचे प्रोविजन केलां. इलेक्ट्रिसिटीचे प्रोविजन पुराय फंड 3999 कोटी आहा. EV सबसिडी 25 कोटी. वॉटर रिसोर्सीस 667 कोटी. वास्को आनी मडगांव बस स्टँड घेवपाचें थारायलां. एलोकेशन ऑफ द प्लॉट इन द इंडस्ट्रियल एरिया. डेव्हलपमेंट ऑफ द स्पोर्ट्स प्ले ग्राउंड एट वेरियस प्लेसीस. DJ गिफ्ट स्कीम फॉर आमी ती चालू दवरतले. न्यू एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग फॉर द गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर अलाफा हांगासर 10 कोटीचे प्रोविजन केलां. वी आर अवेलिंग द फ्रेश ग्रॅज्युएट जांकां आमी बॅचलर इन वेटरनरी सायन्स करपाक वयताले तांकां आतां इंटर्नशीप गोंयांत जॉयन करून घेतले. स्टेक कॅटल मॅनेजमेंटची स्कीम सुटसुटीत केल्या. पंचायती आनी म्युनिसिपालिटी कडेन न वता तांकां डायरेक्टली आमचे AH and VSचे आमचे मेडिकल जे वेटरनरी ऑफिसर्स आसात तांच्या थ्रू ती स्कीम मेळटली. न्यू पुलीस स्टेशन क्वॉर्टर्स 3 जाग्याचेर वेगवेगळे कडेन आसा. एलोकेशन टू द टुरिजम 225 कोटीचें आसा. GTDC 83 कोटीचें केलां. रिविजन ऑफ द वेरियस चार्जीस मिनिमम केला. देर इज नो एनी बर्डन ऑन द कॉमन मॅन. ओके. स्ट्रीमलायनिंग ऑफ द प्रोसिजर ऑफ द इफेक्टीव इम्प्लिमेंटेशन ऑफ द E-गव्हर्नन्स हे हातूंतली खासियत आसा. मिड टर्म फिजिकल प्लॅन हो जो मुखार दवरता आसतना ह्या हातूंतल्यान खास करून आमी जेका म्हणटा की
फिस्कल पॉलिसी ओवरव्यू घेतले. फिस्कल पॉलिसी एन्श्युअर करपा खातीर टॅक्स पॉलिसी, एक्सपेंडिचर पॉलिसी, बॉरोवींग आनी अदर लायबिलिटीज हाजेर फोकस आसतलो. त्याच बरोबर कॉन्सल्टेटेड सिंकींग फंड, कॉन्टिजन्सी एंड अदर लायबिलिटीज, लेवी ऑफ द युजर चार्जीस, ओके, स्ट्रेटेजीक प्रायोरिटी फॉर एन्श्युअरिंग दीस इयर, आनी इट इज एन रेशनलायझींग फॉर द पॉलिसी चेंजीस आनी पॉलिसी इव्हॅल्युएशन्स. पुराय हेजेर बजेटाचेर कंट्रोल दवरपा खातीर फिस्कल मॅनेजमेंट आनी वेगळ्यो सगळ्यो गजाली हाज्या खातीर मिड टर्म फिस्कल प्लॅन सबमीट करप गरजेचो आसता. पोरूच्यान आमी सुरवात केल्या. फर्स्ट टायम गोंय राज्यान मिड टर्म फिस्कल प्लॅन हो पुराय बजेट कंट्रोल दवरपा खातीर सुरवात केला. अंदूच्या बजेटाची खासियत वीच इज एन जेंडर बजेट ऑफ गोवा हे मिनिस्ट्री ऑफ द वुमन एंड चायल्ड अंडर द युनायटेड नेशन्स हांचो फेलोशीप हांगासर आयिल्ले. तांच्यांनी हे बजेट वेट केला आनी जवळपास 13 डिपार्टमेंटांतल्यान 30% ऑफ द बजेट हे आमी वुमन्सा खातीर यूज करता हे व्हेरीफाय केलां. हातूंतल्यान सारकी डिपार्टमेंटां म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वुमन एंड चायल्ड, सोशल वेलफेअर, ट्रायबल वेलफेअर, पुलीस, रुरल डिपार्टमेंट, एड्युकेशन, हायर एड्युकेशन, हेल्थ सर्विसीस, ट्रान्सपोर्ट, एनिमल हजबंड्री, वेटनरी सायन्स, फिशरीज, इंडस्ट्रीज, ट्रेड आनी एग्रीकल्चर ह्या डिपार्टमेंटाचे 30% बजेट हे फक्त वुमना खातीर. आनी हाज्या फुडें अशा पद्दतीन म्हणजे बजेट मांडटा आसतना आमी जेका म्हणटा की वुमन लॅड डेव्हलपमेंट. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर सदोदीत म्हणजे वुमन लॅड डेव्हलपमेंटाचेर उलयता. त्याच आदाराचेर आमी 30% ऑफ द हे जो आसा पळय न्ही हो हे फावटी जेंडर बजेट स्टेटमेंट हो इंट्रोड्यूस केला. इन फ्युचर अशा पद्दतीन हे आजुनूय बी फुडें वचपाक वेगवेगळ्यो स्टेप्स ह्या जेंडर बजेटांत आमी घेतले. कॅपेसिटी बिल्डींग आसतलें, फॉर्मेशन ऑफ द जेंडर बजेट सेल, इशुईंग ऑफ द जेंडर बजेट सर्क्युलर, मेथडॉलॉजी हाजी ठरतली वेगवेगळी. तेजे दोनूय म्हणजे बाकीचे दर वर्सा नाव इट इज कंपल्सरी. महिलांच्या खातीर 30% फक्त खासा करून महिलाच्या पूर्णता विकासा खातीरच 30% बजेट ह्या 13 डिपार्टमेंटांतले आमी मोडटा. ओन्ली फॉर द वुमन. दोन हे आसा. एक म्हणजे तुम्ही स्कूल स्टँडर्ड असेसमेंट आणि एक्रेडिशन ऑथॉरिटी हाजेर मातशें सांगा. न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या प्रमाणे स्टँडर्ड आनी एक्रेडिशन्स हे करप गरजेचें आसा आनी ताच्याच खातीर आमी स्टँडर्ड आनी एक्रेडिटेशन करपा खातीर नवीन कमिटी एस्टाब्लीश केल्ली आसा. ताज्यानुसार ईच एंड एवरी स्कूल्स हेजो स्टँडर्ड आनी एक्रेडिशना खातीर कंपल्सरी आसतले. आमी जे समिक्षा केंद्र ऑलरेडी एस्टाब्लीश केलां ताच्या अंतर्गत प्रायमरी स्कूल आसूं, हायस्कूल आसूं किंवा हाय सेकंडरी आसूं ह्या समिक्षा केंद्राच्या अंदर भुरग्यांचो रिपोर्ट आनी टिचरांचोय रिपोर्ट ह्या हेजेर कळटा. एक दीस केन्ना तरी तुमी मुद्दामून आमच्या पर्वरी हांगासर जे आमी समिक्षा केंद्र केलां तेतून एकदां केन्नाय इंट्रस्ट आसलेल्या पत्रकारांनी वचून मुद्दामून पळोवचें जेणे करून तुमच्या लक्षांत येतलें हाव इट वर्क्स. आमी 500 कोटीच दवरला. खरें म्हटल्यार फाटले फावटी फक्त बजेटान जरी शाप्पन दिसला, एक्चुअल रेवेन्यू जो आसा पळय न्ही 250 ते 300 कोटी सुमार आयिल्लो. बट तो थोडो तेंचो रिफंड आनी दिवपाचो तो तेंच्याच एकावंटाचेर आसा. आमी आमच्या कडेन ट्रान्सफर जाल्लो फक्त 50 crores जातलो, पण 250 कोटी एक्चुअल रेवेन्यू आयलो. पण हे फावटी आमी टार्गेट 500 कोटी केला. हय, मायनींग बाकीचे आमी आमच्या डिपार्टमेंटाच्या वतीनूच बाकीचे सगळे कामाक लायिल्ल्या कारणान मायनींग कॉर्पोरेशन मातसो स्लो दवरला. नो ब्लॉक ऑप्शन जाल्यार ते स्ट्रीमलायन जाल्या उपरांत थर्ड ऑप्शन करपूय प्रोसेस आमचो सुरू आसा. एप्रॉक्सिमेटली 4 ब्लॉक ऑप्शन जावपाचे वाटेर आसा. टॅक्स नॉन टॅक्स रेवेन्यू हातूंतल्यान आमी तुका सरळ सांगला त्या प्रमाणे लिकेजीस सगळ्यो बंद केल्ल्यो आसा आनी आमचो सेंट्रल शेअर येवपाच्या जाग्याचेर आमकां म्हणजे जरी आमी म्हटलें जाल्यार फाटले फावटी जशें आमी 25% वाडलो, हे फावटी मोर दॅन 35% वाडोवंक शकता. कितलो अशें This year we have this year up to the month of January we have received around 19,000 crores. This is the total receipts. Projected is that if we go by the present trend, it will be we'll be reaching around 22, 23 or like that. Yes, as it's this is projected. सर तुम्ही एक मेन्शन केला की इव्हॅक्युई प्रॉपर्टी आसा ताचे रायट्स
टायटल्स आणि इंटरेस्ट हो कलेक्टराकडे गेला हय तर इवॅक्यू प्रॉपर्टी खास करून म्हणजे मयात आशिल्ले ते थंयसरले आतां ऑलरेडी म्हणजे आमी कलेक्टरा कडेन गेला वॉट एवर द थिंग्स बाकीचे सगळे डिसिजन्स घेवपाचे आमी बाकीच्योय खंयसर इवॅक्यू प्रॉपर्टी आसा जाल्यार कलेक्टरा कडेन एप्लाय करपाक शकता what is the fiscal deficit? फिजिकल डेफिसीट 3149 crores. And what was the total borrowing last year? Last year borrowing is 1,700, not more than 1,300. आमी या ऑफकोर्स Last year, आमी त्याच्या वयर पयशेच घेवंक ना त्या खातीर सांगता हांव म्हणजे लास्ट इयर आमचो आमकां लिमीट आशिल्ली 4,200 बट वी हॅव बॉरोड ओनली द 1,700. So what is the state's net debt? As of today is approximately 22. totally it's 24,000. It is, yeah, 24,601. वीज जी आसा पळय 20 रुपया पेक्षा जी कमी घेता ताका थोडीशी वाड करतले ते कितें मीन्स एक्सप्लेन करा कितें करपाचें ज्या ज्या जाग्यार फक्त आतां 20 रुपया घेता पळय न्ही थंयसर आमी थोडीशी वाड करप म्हटलेली आसा. CM, this time there are no new tax proposals. So नो एनी नो नॉट न्यू एनी टॅक्स. election budget. तुमकां फाटले फावटी खंय टॅक्स जाल्ले तेन्ना इलेक्शन आसलें हांव कंटिन्युअसली तेन्ना इलेक्शन नासलें तेज्याय पयलीं इलेक्शन नासलें हांवें टॅक्सूच लायना. या फावटी मी फतेह मतदारसंघात 40 कोटी हे केलं. हय लास्ट टाइम हे केलं MLA ते कशी आसतली 40 कोटीची कामां तेंच्यांनी आपापल्या मतदारसंघात ही फक्त PWDची आहा त्यान भायर WRDची आसा परत सगळ्या वेगवेगळी आहा ही ओन्ली फॉर द PWD. तो अजून हे जावना पळय ही सद्या पयली फायनल जाल्या 40 कोटी. गोवा पोलीस विधेयक 2023 होतं ते ह्या तरतूद केले का होम डिपार्टमेंट. तो वेगळो विशय मागीर सांगता तुका तेजेर तूं बजेटाचेर सांग. आनी कितें ओके थँक्यू. एक्शन टेकन रिपोर्ट आयज दवरलो. Only 27% झालं implement. अरे परत एकदा सांगता हांव फक्त हार्डली फाटले